सांगाल, आज आपण आंदोलन करत आहात? आज हिंदू क्रांती संघटनेतर्फे जे आम्ही आंदोलन ठेवलेले आहे ते नाशिकच्या ज्या कंपनीमध्ये ज्या जिहाद चालला होता, जिथं सेक्स रॅकेट, हिंदू मुलींना बीफ खाण्यात मजबूर करणे, धर्मांतरासाठी मजबूर करणे, या गोष्टीसाठी आज आम्ही हिंदू क्रांती संघटनेकडून छत्रपती संभाजीनगर येथे आंदोलन केलेलं आहे। आमची ही जी आधी भडवे आहे हे तयार कुठं होता, हे मदरसा बंद झाली पाहिजे, सर्वप्रथम आमची ही मागणी आहे। कारण मदरशामध्ये सगळ्यात जास्त हे भडवे तयार होतात। त्याच्यानंतर हा विषय असा आहे की तिथं जे नाशिकमध्ये जे IT पार्क आहे, तिथे जे कंपन्या आहे, तिथं अशा जे लव जिहाद गोष्टी जी चालू होत्या, तसंच छत्रपती संभाजीनगरच्या अवतीभोवती जेवढ्या कंपन्या आहे तिथे सुद्धा या गोष्टीची चौकशी झाली पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही बघितल्याप्रमाणे पत्रकार महोदय की पैठण गेट मध्ये सुद्धा बऱ्याचशा हिंदू मुली मोबाईल दुरुस्तीला जातात, सगळ्या गोष्टी करतात, त्यामध्ये ना त्यांचे फोटो, नंबर, या सगळ्या गोष्टी याची चौकशी झाली पाहिजे। त्याच्यानंतर आमचं म्हणणं काय आहे हिंदू मुलींना आणि हिंदू घरच्यांना की तुम्ही मुलींना आपल्या धर्माचं ज्ञान दिलं पाहिजे, आपल्या धर्माचं शिक्षण दिलं पाहिजे। जसे आणि मदरसा जर चालू राहत असेल तर आमची सरकारला एवढीच रिक्वेस्ट आहे की गुरुकुल सुद्धा चालू झाले पाहिजे, कारण तिथं आम्ही आमच्या मुलींना, आमच्या महिलांना धर्मांतराचे धडे देऊ शकतो। कारण ज्यावेळेस तुम्ही बघितलं या सेक्स रॅकेट, त्याच्यानंतर आपल्या टेररिस्ट अटॅक होता आपल्या ज्यावेळेस सैन्यावर, त्यावेळेस एकही तुम्ही बघता जेवढे देशभक्त आहे, देशभक्त म्हणता आपण हे देश आमचा आहे, आमका फलानं, ती लोक कधी रस्त्यावर येत नाही। पण आपले कधी पण ज्यावेळेस देशावर काही संकट आलं तर हिंदू आपल्याला सगळ्यात पहिले समोर असतो। तर आमच्या ज्यावेळेस इस्रायलचं काय ते चालू होतं त्यावेळेस त्यांचा एक बाप मेला होता, त्यावेळेस सगळे छाती पिटू पिटू रडत होते, तुम्ही पण पाहिलं पत्रकार महोदय, आणि ते लोक म्हणतात की देश आमचा आहे। अरे हे देश तुमचा नाही, हा देश हिंदूंचा आहे, आणि हिंदूंनी इथं सगळ्यांनी एकजुटीने राहिलं पाहिजे। कारण हिंदू ज्यावेळेस इथून पलायन करण त्यावेळेस हिंदूंना दुसरा देश नाहीये, त्याच्यामुळे सगळ्या हिंदूंनी संघटित होऊन एकत्र राहून एकत्र राहायला पाहिजे। आणि काही लोक म्हणतात की इस देश के लिए हमने हमारा खून बहाया है, अरे जो इस देश के लिए तुमने खून बहाया है, इस बात से हम अनजान नहीं है, लेकिन जो पहले ही ले चुके पाकिस्तान, उनके अब्बा का भी हिंदुस्तान नहीं है। जय श्री राम। हिंदू क्रांती संघटना संस्थापक अध्यक्ष राजू काळे।